परदेशात जाऊन डॉलरमध्ये खरेदी करण्यापेक्षा ग्राहकांना मनापासून खरेदी करता येणारे परदेशातील विविध वस्तूंचे ब्रँड पनवेलच्या ओरायन मॉलमध्ये सहज उपलब्ध आहेत. त्यासाठी बाहेर जायची गरज नाही, अशी प्रतिक्रिया सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री केतकी माटेगावकर हिने पनवेलच्या ओरायन मॉलच्या 8व्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमावेळी दिली. यावेळी ओरायन मॉलचे मालक मंगेश परुळेकर, दिलीप करेलिया आणि मनन परुळेकर, सेंटर हेड प्रियंका उदेशी आणि ऑपरेशन मॅनेजर सारिका हजारे उपस्थित होते. पनवेलमधील सुप्रसिद्ध ओरायन मॉलच्या 8व्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त ओरायन मॉलतर्फे ग्राहकांसाठी शॉप अँड विन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या समारंभात लकी ड्रॉद्वारे सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री केतकी माटेगावकर हिच्या हस्ते सोडत काढण्यात आली. त्यामध्ये शॉप अँड विन महापुरस्काराचे दुर्वेश विरेकर हे प्रथम तर जयंता दास हे द्वितीय मानकरी ठरले. विजेत्यांना ओरायन मॉलतर्फे सोन्याचे दागिने तसेच लेकेमतर्फे ई बाईक बक्षीस मिळणार आहे. या समारंभासाठी महिला आणि तरुणींची मोठी गर्दी होती. यापुढे केतकी माटेगावकर म्हणाली की मॉलतर्फे होत असलेल्या अशा स्पर्धांमुळे ग्राहकांची जवळीकता निर्माण होते, संवाद होतो. ग्राहकांनी केलेल्या खरेदीवर त्यांना लकी ड्रॉद्वारे दिली जाणारी बक्षिसे ही व्यवस्थापनाची कल्पना चांगली असून लोकांच्या जगण्याच्या पद्धतीमध्ये बदल होत आहे, हे लक्षात घेऊन मंगेश परुळेकर यांनी ओरायन मॉलची उभारणी केली. या मॉलमध्ये अगदी सहज उपलब्ध होतील असे बाजारातील देशी विदेशी वस्तूंचे ब्रँड एका चांगल्या वातावरणामध्ये उपलब्ध आहेत. ही पनवेलकरांच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे, असे तिने शेवटी सांगितले. या कार्यक्रमाचे निवेदन सुप्रसिद्ध निवेदक आणि अभिनेते सागर चव्हाण यांनी करून कार्यक्रमाची रंगत वाढविली. या स्पर्धेकरिता बँक ऑफ महाराष्ट्राचे विशेष सहकार्य लाभले. मी जसं म्हणाले की ओरायन मॉलला मी 5 वर्षांपूर्वी सुद्धा भेट दिली होती आणि आता प्रत्येक ट्रेंडप्रमाणे ना इकडे सगळं बदलत गेलेलं आहे आणि अपडेट होत गेलेलं आहे. हे मी खूप छान वाटतं आहे मला बघून. इथले जे ब्रँड्स आहेत, नवीन नवीन ब्रँड्स जे आता ॲक्च्युली खूप ट्रेंडमध्ये आहेत, ते सगळे ब्रँड्स इथे मला बघायला मिळत आहेत. खूप छान वाटतं आहे आणि बराच बदलला आहे, मोठा वाटतं आहे. आणखी मला असं वाटतं अशा स्पर्धांमुळे खूप पर्सनल टच दिला गेला आहे प्रत्येक कॉम्पिटिशनला. आता बऱ्याचदा असं होतं ना, खूप कमर्शियल आणि असं खूप देयर इज ऑलवेज अ डिस्टन्स बिटवीन द मॉल अँड द पीपल. त्यामुळे तो कनेक्ट असल्यामुळे सुद्धा लोक इथे खूप आपुलकीने येतात, खूप प्रेमाने येतात. आणि मला असं वाटतं पनवेलमध्ये इतका मोठा मॉल मीच पहिल्यांदा ॲक्च्युली 19मध्ये बघितला होता. त्याच्या आधी मला असं वाटत नाही एवढा मोठा मॉल असेल. मी मगाशी एकांना सांगत होते की मी युरोपला गेले होते आणि तिकडे गेल्यानंतर असं रिअलाईज झालं की हे सगळं आपलं इथेही मिळतं आहे. आणि ॲक्च्युली इथे आल्यानंतर ते सगळे इकडली घड्याळं, इकडले ब्रँड्स, इकडे जे जे काही आहे ते सगळं मला असं वाटतं